दिल्लीतल्या महाराष्ट्र सदन सतत कोणत्या ना कोणत्या वादामुळे गाजत राहिलेलं आहे। या महाराष्ट्र सदनाच्या बांधकामाला अजून 2 वर्षही झाली नाहीयेत। तोच सदनाच्या दुरुस्तीचं कामही सुरू झालेलं आहे। 2 वर्षातच महाराष्ट्र सदनाला वाळवी लागली आहे आणि वाळवी लागल्यामुळे प्रत्येक खोलीत वाळवी विरोधी औषध आता लावलं जात आहे। त्याचबरोबर भिंतीमध्ये पाणी शिरत असल्यामुळे सिमेंट लावून वॉटरप्रूफिंगचं कामही सुरू झालेलं आहे। दुरुस्तीचाच खर्च आता कोट्यवधींमध्ये होतोय आणि या संदर्भात महाराष्ट्र सदनाचं काम करणाऱ्या कामगारांसोबत बातचीत करत आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी। नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन 2 वर्षापूर्वीच या महाराष्ट्र सदनाचा उद्घाटन सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला। राष्ट्रपती सुद्धा आले होते, परंतु त्यानंतर महाराष्ट्र सदन वारंवार चर्चेत राहिलं कोणत्या तरी वादामुळे। आता सुद्धा आपण पाहू शकतो की 2 वर्ष झालेले आहेत तरी सुद्धा महाराष्ट्र सदनाचं पुन्हा एकदा काम सुरू करण्यात आलेले आहे। कशा प्रकारे निकृष्ट दर्जाचं इथं काम करण्यात आलं होतं हे यावरून दिसतं आहे। पूर्ण महाराष्ट्र सदनामध्ये या ज्या अर्ध्या भिंती आहेत या अर्ध्या भिंतींना आता पूर्ण हा भाग काढण्यात येत आहे। कारण पण तसंच आहे, पावसाळा आला की पावसाचं पाणी हे संपूर्ण भिंतीमध्ये झिरपताना दिसत। आपण इथं पाहू शकता की कशा प्रकारे पाणी इथं झिरपताना दिसत आहे। त्याच्यामुळे भिंती खराब होत आहेत आणि वाळवी लागत आहेत। वाळवी सुद्धा मोठ्या प्रमाणावर लागलेली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्र सदनाचं काम सुरू करण्यात आलेलं आहे। मंत्र्यांची रूम आहे आणि त्यानंतर पेंटिंग सुद्धा केले जात आहेत। संपूर्ण खूप मोठा खर्च होणार आहे कारण औषधी याच्यासाठी मारावे लागणार आहेत। वाळवी निरोधक औषध जे असतं ते लावलं जाणार आहे, त्याचबरोबर पेंटिंग केली जाणार आहे। त्यामुळे या रूमचं संपूर्ण खर्च जो आहे, लेबर खर्च आहे, औषधाचा खर्च आहे, त्याचबरोबर पेंटिंगचा सुद्धा खर्च आहे। 15 ते 20 हजारापर्यंत या एका रूमचा खर्च जातो आणि 100च्या वर या रूम आहेत। संपूर्ण नूतनीकरण केले जात आहेत अशा प्रकारचं आपल्याला पाहायला मिळत आहेत। 2 वर्षाच्या आतमध्येच ही अवस्था दिसून येते, म्हणजेच की मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचंच दिसून येते। जेवढा खर्च बांधण्यासाठी केला होता तेवढाच खर्च आता दुरुस्तीसाठी करावा लागतोय। रामराज शिंदे, झी मीडिया, दिल्ली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।